नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग गावामध्ये आणि इथूनच आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे। विजयदुर्ग ते पंढरपूर वाया गगनबावडा मार्गे आणि तुम्हाला तो घाट मस्तपैकी असा पाहायला भेटणार आहे। गगनबावडा घाटातलं काम संपूर्ण झालेलं आहे। भोईबावडा घाट मार्गे पण गाडी जाते, पण ती दुसऱ्या मार्गावर असते ती गाडी। तर असं आणि आपण ज्या लोकेशनला उभा आहे विजयदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याला पाहू शकता तुम्ही, हा विजयदुर्ग किल्ला आणि विजयदुर्ग किल्ल्याला लागूनच हा अरबी समुद्र आणि पलीकडे तुम्हाला जहाज वगैरे दिसत असेल त्या साईडला। आणि बघता बघता आपली बस सुद्धा आलेली आहे विजयदुर्ग पंढरपूर। बाप रे म्हणजे आपल्या प्रवासाला कंटिन्यू आता सुरुवात होईल विजयदुर्ग पासून। आता ही गाडी रिटर्न घेणार इथून आणि इथून पुढे मग आपल्या प्रवासाला सुरुवात होईल डायरेक्ट थेट पंढरपूरच्या दिशेने। मस्तपैकी सकाळ सकाळ आपण नाश्ता घेतलेला इथे विजयदुर्गमध्ये, ते पण दर्शन भाऊसोबत। समोरचं दृश्य पाहू शकता तुम्ही, एकदम समुद्राच्या लगत बसलेले। तर मस्तपैकी दर्शन भाऊ बरोबर नाश्ता वगैरे झालेला आहे आणि चांगलं सहकार्य केल्याबद्दल त्यांचं बी मनपूर्वक आभार। शेवटी कोकणी माणसाचं मनच म्हणावं लागेल, यावा कोकण आपलंच असा। आपण ज्या लोकेशनला होतो ना, जास्त काय अंतर नाही, इथं फक्त पायी चालत येऊ शकता। इथं आपण उभा होतो आता, इथे डायरेक्ट बस स्टँडला आपण आलो आहोत आणि बस स्टँड बघा, एकदम म्हणजे छोटा असं बस स्टँड आहे, समुद्राच्या लगत असलेलं बस स्टँड विजयदुर्ग बस स्टँड आणि ते पण सिंधुदुर्ग विभागामधलं। आणि असं काहीसं प्रवाशांसाठी आसन व्यवस्था केलेली आहे। या बसची तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये ओळख करून दिली होती, विजयदुर्ग कणकवली। तर आज हे गाडी घेऊन चाललेत आपले ड्रायव्हर, आता त्यांची तुम्हाला छोटीशी ओळख करून देतो। दादा आपलं नाव? इम्रान खान। आपण विजयदुर्ग डेपोचे, म्हणजे आपली गाडी किती वाजता सुटते विजयदुर्गवरून? 8:30 वाजता। 8:30 परत रिटर्न पंढरपूरवरून 5 वाजता सकाळी। किती वर्षापासून आपण सेवेमध्ये? 1 वर्ष। धन्यवाद दादा छोटीशी माहिती शेअर केल्याबद्दल। तर आपल्यासोबत वाघ दादा आहेत, तर त्यांची तुम्हाला छोटीशी ओळख करून देतो। दादा आपलं नाव? NU गेडाम, निकेश उद्धव गेडाम। किती वर्षापासून आपण सेवेमध्ये? मला आता 2.5 वर्ष झाले। म्हणजे चालक तथा वाहक चालक या रूटवर सिंगल क्रू असणार आहे शेवटपर्यंत? शेवटपर्यंत सिंगल क्रू। मी गेल्या वेळेस जो आलो होतो तो उन्हाळ्याच्या सीझनमध्ये, अंग असं ना चिकट होतं, घामाघूम। सीझन वाईज थोडंसं दमट वातावरण असतं समुद्रकिनारी वगैरे उन्हाळ्याच्या सीझनमध्ये। आत्ता एवढं पावसाळ्याच्या सीझनमध्ये काय वाटत नाही, एकदम गारवा पसरलेला आहे। पण दादांनी तुम्हाला सांगितलं असेल बरोबर 8:30ची बस आहे आणि टायमिंग पण झालेलं आहे। वेळेचं बंधन असल्यामुळे इथे काही थांबता येत नाही, कारण बॅक टू बॅक आपला जर्नी होतोय आणि त्यामुळे बघू कधी आलं तर परत आपण विजयदुर्गला येऊ। चला कधी आले तर भेटू आता परत। फायनली मित्रांनो आपली गाडी रवाना झालेली आहे विजयदुर्ग बस स्टँडवरून आणि समुद्र पाहताय तुम्ही पुढं, अरबी समुद्र। खूप मोठा समुद्र आहे हा। बोटिंग पण आहेत, पण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा शिप आहे जहाज। तुम्ही प्रॉपर कुठले इथले ते का? नाही, चंद्रपूर गडचिरोली। अरे बापरे। तर मित्रांनो मस्तपैकी असं प्रवासाला सुरुवात करूया, बघूया आजचा हा प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय। चला तर मग। परेल कॅन्टीनवरून आपली बस जरा गावागावातून फिरून परत तळेरेला लागणार, प्रत्येकाला तळेरे। तर दादांकडून माहिती घेऊया इथून गाडी कशी जाणार। हे आता जाणार आता चांभार घाटी मोन बाजारपेठ करून खेडेगाव करून आणि सरळ हायवेला लागणार, त्याच्यानंतर सरळ तरडे। दादांनी रूट सांगितलेला आहे, गाडी सरळ पण जात होती, पण या गाडीला मार्गच तसा दिलाय। तळेरेनंतर मग डायरेक्ट सरळ जायचं। मागच्या ब्लॉकमध्ये बघितलं असेल तुम्ही, ती पण गाडी याच मार्गाने फिरून आलती, आपण पण त्याच मार्गाने फिरून चाललो।
विजयदुर्गपासून 50 ते 55 किलोमीटर अंतर गाठत 2 तासामध्ये आपली गाडी तळेरे बसस्टँडला पोहोचलेली आहे. आता इथून गाडी जाणार ते वैभववाडी आणि गगनबावडा. तळेरेपासून गगनबावड्याचं अंतर बघायचं झालं तर 33-35 किलोमीटरचं अंतर दाखवतं. इथून बोर्डावरचा रूट तुम्हाला सांगायचं विसरून गेला, दादांनी सांगितल्यामुळं मी काय बोर्ड रूट सांगितलं नाही. परत एकदा आपण तळेरेमध्ये बोर्ड रूट सांगणार आहे. विजयदुर्गपासून गाडीचा रूट चालू होतो. विजयदुर्ग, मोंड, बापर्डे, तळेरे या मार्गे गाडी आली. मोंड बापर्डे मार्गे आता गाडी तळेरेला पोहोचली. तळेरेनंतर गगनबावडा, कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला, पंढरपूर असा आपल्या गाडीचा मार्ग आहे. आणि या प्रवासाचं खास आकर्षण असणार आहे गगनबावडा घाट. परत आपण कधीतरी आपण भुईबावडा मार्गे पण करूया, पण त्याला वेळ आहे अजून. तोपर्यंत आपण गगनबावडा मस्तपैकी कंप्लीट करूया. कोकणाकडच्या ज्या बसेस आहेत ना, जास्त करून अशोक लेल्यांच्या बसेस आहेत, त्या पण लोकलच्या बसेस आहेत, तळ कोकणात जाणाऱ्या बसेस. त्याच्यानंतर ही लॉंग रोडची आपली एकच गाडी इथे. ही तिन्ही पण गाड्या सिंधुदुर्ग विभागाची आहेत. कणकवली आगाराची आहे, ही कुडाळा आगाराची आणि देवगड आगाराची गाडी, विजयदुर्ग आगाराची गाडी. पण चारी पण गाड्या सिंधुदुर्ग विभागाच्या आहेत. आगार मात्र वेगवेगळे, एकाच विभागाच्या 4 वेगवेगळे आगार. आत्ता आपण आलो वैभववाडी बस स्टँड आणि अशा प्रकारचा हे बस स्टँड आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हे वैभववाडी बस स्थानक. इथे एस टीचं कॅन्टीन आहे. या ठिकाणी बरोबर 11:26 झालेत आणि बस स्टँड तर तुम्ही बघितलं असेल, एकदम छोटं बस स्टँड आहे. आता डायरेक्ट आपल्याला जो घाट पाहायला मिळणार आहे तो म्हणजे गगनबावडा घाट. सध्या जो सीझन चालू आहे पावसाळी सीझन, कोकणामध्ये पाऊस असो किंवा नसो, पण कोकणी माणसं छत्री हमखास आणि कंपल्सरी हातामध्ये ठेवतात, कारण पाऊस कधी येईल याचा काही भरोसा नसतो.
एकदम जबरदस्त असा घाट होता, गगनबावडा घाट. गगनबावडा बस स्टँडला इथे जेवणासाठी गाडी थांबलेली आहे. बरोबर या ठिकाणी 12:11 झालेले आहेत आणि या ठिकाणी आपली बस लावलेली आहे. आणि गगनगिरी महाराजांचा जो मंदिर आहे ना तो या ठिकाणी आहे. इथून तुम्हाला वर जावं लागतं असे सरळ. गेल्या वेळी जो आपण रूट केला होता पणजी ते कुरुंदवाड, 1.5-2 वर्षापूर्वीचा तो व्हिडिओ आहे. त्यावेळी धुकं वगैरे एकदम जबरदस्त पसरलं होतं इथे. आता काही तसं काही एवढं धुकं वगैरे नाही. आणि सगळ्यात खतरनाक घाट आहे ना तो तिलारी घाट. कोल्हापूर पणजी या रोडवर आपण बनवलेला आहे दोडा मार्ग. आता आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून आता डायरेक्ट कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एंट्री मारलेली आहे. आता या रोडवर जेवढे पण जिल्हे येत आहेत, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, त्याच्यानंतर सोलापूर, तर एवढेच 4 जिल्हे या रोडवर येतात. गगनबावडा बस स्टँडचा जो परिसर आहे ना, आतील परिसर पाहू शकता. वाहतूक नियंत्रित कक्ष आहे, इथे तुम्ही चौकशी करू शकता. या ठिकाणी वेळापत्रक पण दिलेलं आहे. कोल्हापूरला जाणाऱ्या गाड्या आणि कोकणात जाणाऱ्या गाड्या 2 वेळापत्रक, दोन्ही टाईपचे वेळापत्रक तुम्हाला भेटून जाईल. चला आता मित्रांनो, मस्तपैकी धुकं वगैरे पसरले आता या ठिकाणी. तर आपण इथून निघतोय आता. जाऊया, अजून पुढचा स्टॉप आहे तो कोल्हापूर. दोन वाजून 21 मिनिटांनी आपली बस पोहोचलेली आहे कोल्हापूर बस स्थानक. आता इथून आपल्याला पंढरपूरचं जे अंतर दाखवत आहे 185 किलोमीटर. 3 ते 3.5-4 तास लागू शकतात आपल्याला पंढरपूरला पोहोचाय. पेपरला काही दिवसापूर्वी न्यूज पण आली होती, कोल्हापूर बस स्टँडच्या आवारामध्ये जे ट्रॅफिक होत होतं ते आता कुठेतरी कमी झाल्यासारखं वाटायला लागले मला. एक्झिट पॉईंट म्हणून हे गेट वापरायचे, पण आता एंट्री पॉईंट मधून हे गेट पण वापरण्यात आलेले. आपली गाडी याच गेटमधून आता आलेली आहे, डायरेक्ट फलाटला लागली. आता एक गेट मारायचे तर आपल्याला तिकडून मारायचे. पहिली जी एंट्री होती ना इष्टीची, तिथून आता एक गेट मारायचे आपल्याला. तरी पण थोडीफार ट्रॅफिक राहते कोल्हापूर बस स्टँडला. मला वाटतं परत बस स्टँडला एरिया मोठा करावा लागला अजून, म्हणजे जेणेकरून ना, कारण कोल्हापूर बस स्टँड ना इतकं बिझी बस स्टँड आहे. प्रत्येक डिव्हिजनच्या गाड्या या बस स्टँडला येतात. त्याच्यामुळे मला वाटतं इथे बस स्टँड कुठेतरी कमी पडते, कारण बस स्टँडची जी जागा आहे ना आता कमी वाटायला लागली. कारण अजून याला मोठ्या बस स्टँडची गरज आहे या बस स्टँडला. तरी पण बऱ्यापैकी ट्रॅफिक हटलेलं आहे इथे. या गाडीसाठी आपल्याला फुल तिकीट पडलेले 584 रुपये. आपली जी बस थांबली फलाट क्रमांक 6ला, जिथे कोणत्या गाड्या जातात पाहू शकता तुम्ही व्हिडिओ कॉल करून. त्याच्यानंतर इथे पण आपली बस थांबते 7 आणि 6ला. आत्तापासून आपले जेवढे पण टॉप कवर झालेले आहेत, विजयदुर्गपासून विजयदुर्ग, मोंड, बापर्डे, तळेरे, गगनबावडा आणि कोल्हापूरला बस आलेली आहे. कोल्हापूर नंतर सांगली, मिरज, सांगोला आणि पंढरपूर. तर ती समोर बस पाहतो आपण, कणकवली लातूर बस. एलेक्स सिरीजची गाडी. तुम्हाला काही दिवसात कळलंच गाड्यांमधला फरक. एलेक्स सिरीजची गाडी ती सुरुवातीला आली होती, एमएच सिरीजच्या गाड्या आत्ता आलेल्या. जशी गाडी कोल्हापूर पासून हल्ले ना, एकदम गाडी फुल पॅक. हातकणंगलेला पण गाडी भरलेली आहे आणि केबिन पर्यंत प्रवासी फुल पॅक आहे. या रोडवर ना इथे कायम गर्दी असते. कोल्हापूर नंतर वगैरे कधी बी आलो ना, बस कोणती असो फुल पॅक राहते या रोडवर. बरोबर आपली गाडी 3:50 जयसिंगपूरमध्ये पोहोचलेली आहे. आणि जयसिंगपूरचा असा काहीसा परिसर आहे जिथे फलाट क्रमांक 9 दिलेले आहेत. जयसिंगपूर बस स्टँडचं बांधकाम कंप्लीट झालेलं आहे आणि आपल्या पाठीमागं गाडी आली कणकवली लातूर. सांगली बस स्टँडला आपली बस आलेली आहे. कार्यक्रम वेगळाच चाललाय काय आता सांगा. एवढ्या लोकांना एसटी मध्ये घेऊच नका, खास करून. आता दादांचं लक्ष गेलं नाही तिकडे पाडायच्या नादात. त्यानंतर तिकडे फाडल्यानंतर दादांना कळलं की कार्यक्रम झालेला आहे त्याचा. ते एकामुळे सगळ्यांना त्रास नाही झाला पाहिजे. आणि कोल्हापूर नंतर जेवढे पण स्टॉप घेतलेले आहेत, हातकणंगले, जयसिंगपूर, आत्ता
सांगली, सांगलीनंतर मिरज, मिरज नंतर डायरेक्ट हायवे लागणार गाडी आणि हायवे लागून परत सांगोला आणि पंढरपूर आपला फायनल स्टॉप. आपण पोहोचलो पंढरपूरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे सांगोला. या ठिकाणी संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. वातावरण पाहू शकता, एकदम दिवस असल्यासारखं वातावरण आहे आणि वाटतंय का तुम्हाला 7 वाजल्यासारखं. या प्रवासात मजा आली, पण बरेच वेगवेगळे लोक पाहायला मिळले. याच्यात काही ना काहीतरी अनुभव येतो. वाघदादांवर पण गप्पा गोष्टी झालेल्या आहेत. त्यांचा अनुभव मी स्क्रीनवर नाही दाखवू शकलो, पण बोलता बोलता बरेच काय अनुभव आपल्याला त्यांचा ऐकायला मिळाला. चला आता आपण जाऊया इथून. आता 35 किलोमीटरचं अंतर काढूया आणि पोहोचूया पंढरपूर. आता पंढरपूरला जाता जाता मला वाटतंय रात्र होऊन जाईल तोपर्यंत. एक गाडी आली गाणगापूर कणकवली चालली. या गाडीचा आपण मार्ग कव्हर केलेला आहे. सावंतवाडी कणकवली, पण सावंतवाडी काढून टाकलं. गाणगापूर कणकवली गाणगापूर टाकलं याच्यामध्ये, कारण एक कणकवली आगारचा रूट आहे, त्यामुळे कणकवली गाणगापूर. पहिला जो या गाडीचा रूट होता तो सावंतवाडीवरून. या गाडीचा आपण प्रवास केलेला आहे, बघितला नसेल बघून घ्या, मस्त असा तो प्रवास आहे. देवदर्शन डायरेक्ट घेतलेलं आहे गाणगापूरचं. मला वाटलं अजून पण ती गाडी सावंतवाडीवरून कणकवली, कणकवलीवरून गाणगापूर अशी गाडी धावते, पण गाडी कणकवलीवरून चालू केलेली आहे, कणकवली गाणगापूर.
फायनली मित्रांनो आपला जर्नी कंप्लीट झालेला आहे गगनबावडा घाट मार्गे. आणि गगनबावडा घाट तुम्हाला दाखवलेला आहे मस्तपैकी असा. विजयदुर्गवरून सकाळी 8:30ला निघलेली गाडी आता पंढरपूरला बरोबर 8 वाजता पोहोचलेली आहे. म्हणजे याच जर्नीचा जो कालावधी आहे तो तब्बल 11.5 तास तेवढा आपल्याला कालावधी लागलेला इथे. चला आता दादांचे गाड वगैरे घेऊया आणि सर्व प्रवासी खाली झालेले. चला दादा परत कधी आलो विजयदुर्गला नक्की आपण भेटू आपण. चला धन्यवाद, तुमच्यासोबत प्रवास करून भारी वाटले. दादा पंढरपूरवरून आता ही गाडी किती वाजता उद्या? पंढरपूरहून सकाळी 5चा टाइम. सकाळी 5 वाजता इथून पण रिझर्वेशन आहे आपल्या गाडीला? अच्छा, दोन्हीकडून रिझर्वेशन? तर दोन्हीकडून ही गाडी रिझर्वेशनला आहे. आणि ही जी गाडी धावते ती 4 जिल्ह्यांमधून धावते. म्हणजे जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती सिंधुदुर्ग जिल्हा, त्याच्यानंतर कोल्हापूर, सांगली आणि आता सोलापूर जिल्हा, या 4 जिल्ह्यांमधून मी बस धावते. तर अशा पद्धतीने या गाडीचा रुटीन चालतो. पंढरपूर विजयदुर्ग, विजयदुर्ग पंढरपूर, अशा प्रकारचा हा पंढरपूर बसस्टँडचा परिसर आहे. आणि गाड्या अतिशय कमी आहेत नेहमीप्रमाणे. तर मंडळी तुम्हाला कसा वाटला हा प्रवास विजयदुर्ग ते पंढरपूर वाया गगनबावडा मार्गे? तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला मित्रांनो हा प्रवास आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या प्रवासात लवकरच. चला बाय. We'll be right back.